आपण आज शिकणार आहोत मराठी. मराठी काय? सुलभ भारती इयत्ता 5वी. ह्याच्यामध्ये आपण आता लास्ट वीकमध्ये आपण शिकलो होतो नाच रे मोरा. आता आपण काय शिकणार आहोत? लेसन नंबर 2. आता हे लेसन म्हणजे काय आहे? काय आहे? हे आहे एक चित्र आणि त्या चित्रामध्ये आपल्याला जे बघायचं आहे आणि ते बोलायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं हे बघून सांगायचं आहे. पहा, ऐका आणि वाचा. हे पाहिलं का? काय आहे हे? हे काय आहे? हे 2 मुलं फुटबॉल खेळत आहे. नेक्स्ट पुढचं चित्र कर ना. हे एक फुटबॉल आहे. हे 2 ससे आहेत. ससे काय करतायत? हे ससे तिकडे लाकडावरती बसलेत. उड्या मारतायत. हे इकडे एक खड्डा आहे. इकडे एक फळी आहे. ही फळी एक आहे आणि इकडे एक हत्ती. आता आपण इथे बघतोय पहिल्या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला? 2 मुलं आणि एक मुलगी फुटबॉल खेळत आहेत. चित्र आणि पाठी 3 ससे बसलेत. चित्र नंबर 2 मध्ये काय आहे? चित्र नंबर 2 मध्ये त्या 3 सस्यांना ते एक फुटबॉल भेटलं, त्याच्याने ते खेळतात आता. बरोबर. ह्याच्यामध्ये 3 ससे नाराज झालेत कारण की त्यांचा फुटबॉल वाटतं खड्ड्यात पडला. नाही, हे पाणी पित असतील. खड्ड्यात पडलं. बरं, खड्ड्यात पडलं. बरोबर. पुढे फोटो नंबर 4 मध्ये काय आहे? फोटो नंबर 4 मध्ये 3 ससे एका फळीने ते काढायचे ट्राय करतायत. ह्याच्यामध्ये हाती येऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे की ते बॉल वरती येईल. व्हेरी नाईस. आणि हे मी ड्रॉ केलं. त्याच्यामध्ये हे जे आहे ते पाठी झाड झुडत हे वाले. ठीक आहे. इकडे हे हाती आहे. हा पण खुश आहे कारण की ते फुटबॉल बाहेर आला. आणि हे 3 ससे पण खुश आहेत. हा पण एक ससा आहे. हे 3 ससे पण खुश आहेत. आता आपण काय शिकणार आहे? स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये आपण काय बघतोय? सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा. सुरुवातीला काय दिलेले आहे? हे दिले, त्याची नावं सांग बरं. हे मुलं, मुले, फुटबॉल, ससा, खड्डा, फळी आणि हत्ती. व्हेरी गुड. हे आहेत सगळे पहिल्याच चित्रामधले. आता आपण दुसरा प्रश्न बघतो. प्रत्येक चित्रात काय दिसते आहे ते सांगा. प्रत्येक चित्रात काय दिसते तुम्हाला? प्रत्येक चित्रांमध्ये 3 ससे दिसत आहेत. इकडे एक ससा, ह्याच्यात नाही आहे पण ह्याच्यात ससे, ह्याच्यात खड्डे, ह्याच्यात फळी आणि ह्याच्यात हत्ती. ह्या चित्रामध्ये काय दिसते? ह्यांच्यामध्ये फुटबॉल, ससे आणि 3 मुलं दिसत आहेत. ह्याच्यामध्ये पण मुलं पाठी चालले आहेत. ससे इकडे फुटबॉलने खेळतात. इकडे ससे आहेत आणि एक खड्डा आहे. ह्याच्यामध्ये वाटतं ह्यांचा बॉल पडला आहे. आणि इकडे हे 3 ससे बॉल काढायची ट्राय करतात एका फळीनी. हे 3 ससे, एक हाती आला त्याच्यामध्ये पाणी टाकून त्यास बॉल काढायची ट्राय करतात सस्यांचा. आणि इकडे हाती पण खुश आहे, बॉल पण निघाला आहे आणि 3 ससे पण खुश आहेत. आता मी बोलते. ह्या सगळ्यांनी काय झालं? हे मुलं सगळे जे आहेत एके दिवशी फुटबॉल खेळत होते. खेळताना काय झाला? चेंडू खड्ड्यात पडला. सशांनी तो काढण्याचा प्रयत्न केला. कोण खेळत होतं? ससे खेळत होते. पण त्यांना ते जमले नाही. तेव्हा तिकडून एक हत्ती आला. त्याने काय केलं? आपल्या सोंडेने चेंडू खड्ड्यातून बाहेर काढला आणि ससे खूप आनंदी झाले. त्यांनी हत्तीचे आभार मानले आणि पुन्हा काय करायला लागले? खेळायला लागले. आता हे शिकूया त्याचे प्रश्नोत्तरे. प्रश्न नंबर किती? 3. हे बघ. खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होतं? ससे आणि हत्ती. हत्तीने डायरेक्ट काढला. प्रयत्न कोणी केला? फक्त सशांनी केला.
आणि सशांना मदत करणारा कोण? हत्ती. हत्ती. प्रश्न नंबर 4, गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा. रिकाम्या चौकटीत चित्र काढा. ते आपलं झालंय इकडे. ओके. सर्व चित्रे पहा व गोष्ट सांगा. ते पण झालेलं आहे. प्रश्न नंबर 6, घ, ठ, थ, प या अक्षरांपासून ह्या अक्षरांपासून चित्र तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यासारख्या इतर अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा. हे बघ, घ आहे. घ नी काय बनलंय? हे हां, चित्र बनलंय का? हे बघ, ह्यानी कसं बनलंय? टमाटर असणारा. थनी काय बनलंय? एक पक्षी बनलाय. ह्यानी काय बनलंय? पण एक माणूस बनलाय. म्हणजे हे काय करायचं, आपल्याला स्वतःने वेगवेगळे चित्र बनवायचे असेच. आता हे शब्द ओळखा व कार्डावर लिहा. आपण काय केलं, ऑलरेडी हे सगळं करून घेतलेलं आहे. बरोबर आहे. आता हे वाचून तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहू शकता. तरी पण पुन्हा एकदा फास्ट वाचू. पहिलं काय, स्टँडिंग आणि हॉरिझॉन्टल. पहिले असा आणि मग असा. हां बगळा. हां बगळा. गळा. व्हेरी गुड. हे काय? मगर. मगर तगर. सामान. कमान. आकाश. प्रकाश. म्हणजे हे कसं आहे, सेम जसं रेमिंग वर्ड्स बोलतो ना तसं. आणि फक्त हे स्टँडिंग आणि स्लीपिंग. हां, हे काय आहे, मांजर. गाजर. कडक. भडक. वाटाणा. फुटाणा. फाटके. तुटके. हे सगळे काय आहे, सेम जे हे स्टँडिंग आहे ते आपल्याला इथे ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचे. आता आपण हे लेसन जे आहे संपवलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपला अभ्यास आपल्या बुकमध्ये कंप्लीट करायचा आहे.